नेशनल फेडरेशन फॉर द डेवलपमेंट ऑफ डिसेबल्ड पर्संस डिस्ट्रिक्ट ब्रांच नंदुरबार की तरफ से डिस्ट्रिक्ट कलेक्टर नंदुरबार को एक रिप्रेजेंटेशन दिया गया है। इस रिप्रेजेंटेशन में बताया गया है कि फर्जी और दोषी दिव्यांग कर्मचारियों के खिलाफ सही कार्यवाही नहीं होने पर 19 जनवरी को नंदुरबार डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस के सामने अनिश्चितकालीन भूख हड़ताल करने के बारे में माननीय डिस्ट्रिक्ट कलेक्टर मालती शेट्टी को एक रिप्रेजेंटेशन दिया गया है। साथ ही दिव्यांग भाइयों को अलग अलग मांगों पर डिटेल में बात की जाए और नरेश चंद्र जोशी के खिलाफ सेक्शन 91 ऑफ 2016 के तहत कार्रवाई की जाए और फेडरेशन के पदाधिकारी डॉक्टर मंगेश वाघमारे पर गलत तरीके से दबाव डालने और उन्हें मानसिक रूप से परेशान करने वाले सीनियर असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए। इस मौके पर शिवाजीराव मोरे, राजा भाऊ कुंवर, मंगेश वाघमारे, कुंवर सिंह पराडके और अरविंद शिंदे मौजूद थे। संवाददाता जावेद शेख की रिपोर्ट। आज दिनांक 31/12/2025 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडमांना आज उपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे। उपोषण का करावं लागतं आहे? बोगस दिव्यांग जे आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे, त्याशा दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या चिकन टाईम त्यांचे ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे। नंतर कलम 37, 38, 39, 40 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांना 5% निधी वाटप करण्यात येत नाही, तो वाटप करणं बंधनकारक आहे। जे अधिकारी वाटप करत नाही अशांवर दंडात्मक कार्यवाही ही झाली पाहिजे, दप्तर दिनांकाची कार्यवाही झाली पाहिजे। त्याच्यानंतर केंद्रीय कायदा 19/2016 याची अंमलबजावणी दिसून येत नाही आहे। बहुतेक अधिकाऱ्यांना 2016चा दिव्यांग कायदा काय आहे तो माहीत नसल्यामुळे याच्यावर कार्यशाळा लावली गेली पाहिजे। त्याच्यानंतर तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत रात्रीचा निवारा दिव्यांगांसाठी उभारला गेला पाहिजे। त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय, आमदारांना आमच्यासाठी निधी मिळतो। आमदार खासदारांनी 30 लाख रुपये दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना हा खर्च होताना दिसत नाही आहे आणि तो कशासाठी खर्च केला ते आम्हाला कळवलं गेलं नाही किंवा ते झालं पाहिजे। हा 30 लाख खर्च करणं अति आवश्यक आहे। त्याच्यानंतर शासकीय निमशासकीय इमारतींचे चढउतारची जी अडचणी आहे त्या या लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत। दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तयार गाळे व 200 स्क्वेअर फूट जागा देणं बंधनकारक आहे। तरी या विविध मागण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 19 तारखेला 19/1/2026ला आमचं आंदोलन होणार आहे, उपोषण होणार आहे। तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे करावं। त्याच्यानंतर या आंदोलनासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण हे आमच्या अडचणी आमच्या मागण्यांवर आंदोलन आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती सर्व दिव्यांग बांधव। नमस्कार।